श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ, विश्वपती, अधिपती, कैलासपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायचे आहे. मैत्रिणींनो, आज आपण शिवपुराणातील विशेष असे अष्टमीचे, शिवरात्रीचे म्हणजे जे मासिक शिवरात्र येते त्या दिवशीचे आणि प्रदोषच्या वेळेस किंवा सोमवारी या दिवशीचे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. पंडित मिश्राजी महाराजांनी खूप छान असे प्रभावशाली उपाय सांगितले आहेत, जे इच्छापूर्ती, मनोकामना पूर्ण करणारे. जे आपल्या मनात जे काही इच्छा आहे, मग ती कुठलीही इच्छा असो, मुलांसाठी असो, ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी असो, संकटात कुठल्या गोष्टीत संकट आले असेल त्याच्यासाठी असो, पतीसाठी असो, सासू सुनांसाठी असो, कुठलीही इच्छा असो, तुमची ती गोष्ट होत नसेल, काही ना काही आठफाडे येत असतील किंवा काही ना काही माग लागले असेल, तर आपल्याला हे आवर्जून करायचे आहेत उपाय. या उपायातला कुठलाही तुम्ही प्रदोष दिवशी म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करावा. महिन्यातील प्रत्येक महिन्यात मासिक शिवरात्री आणि अष्टमी येते, तर उद्याही अष्टमी आणि शिवरात्र आहे, तर हा आवर्जून आपल्याला उपाय करायचा आहे. चला तर मग बघूयात. मैत्रिणींनो, आपल्या मनात जे काही आपली इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय घरी केला तरी चालतो, नाही तर देवाच्या मंदिरात केलं तर अतिउत्तम. पण ज्याला प्रत्येक शिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात जाणं जमत नसेल, तर आपल्या घरातील शिवपिंडीवरती केलं तरी चालेल. तर काय करायचं आहे, आपल्या ज्याला इच्छा बोलायची आहे त्यांनी आपल्या तळहातावर एक काळी मिरी आणि 7 काळे तीळ ठेवायचे आहेत. ते तीळ काळे तीळ आणि मिरी तळहातावर ठेवून आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती देवादिदेव महादेवाला बोलायची आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणून ते महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत. तर प्रत्येक महिन्यात शिवरात्री आणि अष्टमी येते, तर त्या दिवशी आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. तर मैत्रिणींनो, हाही खूप छान असा ऊसाचा, फक्त एका ऊसाच्या रसाचा उपाय आहे. तर मैत्रिणींनो, शिवपुराणात म्हणजेच शिवपुराणातील शास्त्रात असं सांगत आहे की ज्यांच्या घरात धन, संपदा खूप कष्ट करूनही टिकत नसेल, कुठल्या ना कुठल्या मार्गाने आलेला पैसा बाहेर जात असेल, आलेले धन बाहेर जात असेल, तर मग आजारी असो किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो घरातून आलेला पैसा पूर्ण बाहेर जात असेल, सर्व काही पैसा अडकलेला आहे, तो परत मिळत नसेल किंवा कर्ज झाले, एक कर्ज घेस तर दुसरं कर्ज, दुसरं होस तर तिसरं कर्ज, असं काही ना काही पाठीमाग लागलेले आहे, तर हा महाराजांनी सांगितलेला खूप छान असा प्रभावशाली उपाय आहे. तो आपल्याला देवादिदेव महादेवावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि मनोभावे करायचा आहे. तर तो कसा करायचा, आपल्या शेतात जो ऊस असतो, ज्यांच्या शेतात आहे त्यांनी घ्या, नसेल तर विकत आणला तरी चालतो ऊस, किंवा विकत्रीचा ऊसाचा रस आणला तरीही चालेल. आपल्याला जो ऊस आहे त्याचा रस काढायचा आहे. रस काढून 1 ग्लास होईल असा रस केला तरी चालेल, नसेल तर थोडा असला तरी चालेल. तो ऊसाचा रस मनोभावे तुळशी मातेला म्हणजेच तुळशी मातेच्या कुंडीत आपल्याला 7 वेळा आपले नाव आणि गोत्र बोलून, आपले स्वतःचे नाव आणि गोत्र बोलून ते अर्पण करावायचा आहे. रस कशाचा रस, तर ऊसाचा रस आपल्याला नाव आणि गोत्र बोलून तुळशी मातेच्या कुंडीत अर्पण करावायचे आहे. तर हा खूप छान आणि सोपा, अगदी सोपा उपाय आहे. मनोभावे आणि श्रद्धेने करावायचा आहे. पण तुळशी माता याचा श्री हरिविष्णूचा वास असतो. श्री हरिविष्णूची सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतेच. तर आपल्या घरातही जो काही पैसा जात आहे तो सदैव आपल्या घरात राहील. कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या घरातून पैसा निघून जातो, तो घरात राहील, टिकेल, स्थिर राहील आपल्या घरात. तर हा उपाय आवर्जून करा. हा उपाय उद्या शिवरात्रीच्या दिवशी नाही जमलं तर केव्हाही, आठवड्यातनं केव्हाही केला तरी चालेल. तर मैत्रिणींनो, हाही खूप सोपा आणि साधा छोटाच उपाय आहे.
तर आपल्याला काय करायचे आहे, आपल्या घरीच जे आपल्या देवघरात शिवमंदिर म्हणजे शिवाची मूर्ती किंवा फोटो असेल तर किंवा शिवलिंग असेल तर त्याच्यासमोर आपल्याला बसायचे आहे आणि 2 जोडी लवंगा आणि 1 कापूर, फक्त 2 जोडी लवंगा आणि 1 कापूर घ्यायचा आहे. त्यानंतर ते महादेवाजवळ ठेवून आपल्या तळहातावर घ्यायचे आहे. तळहात पूर्ण मुठ बंद करून 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करायचा आहे. मनोभावी हा उपाय करायचा आहे. 108 वेळा फक्त आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे आणि आपल्या मनात जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती देवादिदेव महादेवाला बोलून दाखवायची आहे. त्या देवाजवळ प्रार्थना करायची आहे, त्याला सांगायचं आहे जी काही तुमच्या मनातील इच्छा आहे, संकट आहे ते बोलून दाखवायचं आहे. आणि जे आपल्या तळहातात घेतलेली 2 लवंगा आणि 1 कापूर आहे तर तो एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यावरती लवंग आणि कापूर टाकून प्रज्वलित तिथेच करायचा आहे. शिवाच्या मूर्तीसमोर, पिंडीसमोर कुठेही, म्हणजे आपण जिथं बसलो आहे तिथेच तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे जी काही तुमची इच्छा आहे, मनोकामना आहे ती लवकरच पूर्ण होईल. आणि हा जो आपण ओम नमः शिवाय मंत्र म्हणतो तर हा पुरुषांनी मंत्र म्हणावायचा आहे की ओम नमः शिवाय. पण स्त्रियांना ओम नमः शिवाय केव्हाही आपल्याला जाप करायचा असेल, कुठलाही उपाय करताना किंवा प्रभावशाली असो किंवा कुठलाही उपाय करताना पुरुषांनी ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. पण स्त्रियांना नमः शिवाय ओम, नमः शिवाय ओम असा मंत्र म्हणावायचा आहे. हा पंडित मिश्राजी महाराजांनी खूप आवर्जून सांगितलेला उपाय आहे. स्त्रियांनी कधीच ओम नमः शिवाय न म्हणता नमः शिवाय ओम हा मंत्र म्हणायचा. तर बघा, आपण नमः शिवाय ओम, नमः शिवाय ओम म्हणतो तर ओम पासूनच सुरुवात झालेला असतो, पण आपल्याला म्हणताना नमः शिवाय ओम असा जाप म्हणायचा आहे. तर मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे. आणि आवर्जून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मीही देवादिदेव महादेवाला प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम टाईप करायचे आहे. धन्यवाद.